आपल्या पालघर जिल्ह्यातील पंचक्रोशीमध्ये विविध समाजांमध्ये प्रीमियर लीग स्पर्धा साकार होत असताना आपल्या कुणबी समाजामध्येही ह्या स्पर्धा व्हाव्या आणि सर्व 12 गावातील खेळाडूंनी एकमेकांसोबत एकत्र यावे यासाठी 4 वर्षापूर्वी क्रीडा आयोजन हे फक्त एक निमित्त आहे। मुख्य उद्देश समाज एकत्र यावा, समाजाची शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी, तसेच कला क्रीडांना वाव मिळावा व या माध्यमातून समाजाला हातभार लावावा या उदात्त हेतूने कुणबी प्रीमियर लीग कमिटी यांचे अध्यक्ष माझे जवळचे मित्र माननीय श्री विनोद पाटील, उपाध्यक्ष श्री रुपेश राऊत व या कमिटीमधील वरिष्ठ सदस्य सुचेंद्र घरत, केतन राऊत हे माझे जवळचे मित्र, तसेच यांच्यासोबतच तरुण सदस्य जिग्नेश घरत, विपुल घरत व इतर अनेक जण ज्यांची मी नावं घेऊ शकत नाही, ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्याला एक यशस्वी आयोजन येथे आपल्याला पाहायला मिळते। तर एक सुंदर नियोजन आणि आयोजन आपल्याला जे इथे पाहायला मिळते ते ह्यांच्या माध्यमातून हे चौथं वर्ष साकार करताना त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला, परंतु प्रसंगी त्यांनी आपल्या खिशालाही कात्री लावली आणि प्रत्येकाने काही पैसे, कारण की आपण ही स्पर्धा त्यांना भरवताना आपल्या समाजातून अजून पाहिजे तितकं योगदान त्यांना मिळत नाही आहे, प्रसंगी त्यांनी आपल्या खिशाला कात्री लावली, अनेकांना त्यांनी विनंती केली आणि अजूनपर्यंत तरी चौथा वर्ष यशस्वीपणे ते आपली या स्पर्धा येथे अनंत अडचणीवर मात करून भरविण्याचा त्यांचा मानस होता आणि तो यशस्वीपणे साध्य त्यांनी केलेला आहे। केपीएल कमिटीला पुढील भविष्यासाठी अनेक शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा ह्या उत्तम आयोजन व नियोजनासाठी कुणबी समाजबंधू या नात्याने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। तसेच विजेता संघ तिरुपती बालाजी व उपविजेता संघ तिरुपती बालाजी यांचे अभिनंदन करतो। तसेच विजेता संघ शिवयोद्धा पास्थळ यांचेही विशेष कौतुक करून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद, थँक्यू। या ठिकाणी आपल्या कार्यकारिणी सदस्य उपाध्यक्ष माननीय श्रीधर भाऊ राऊत यांना विनंती आहे आपण मंचावर यायचे। संदीप भाऊ आपण या, माननीय श्रीयुत किरण भाऊ राऊत आपणही या ठिकाणी मंचावर यायचं आहे। सर्व या ठिकाणी संघ मालकांनी इथे मंचावर यायचं आहे प्लीज। प्रभाकर भाऊ 2 शब्द बोला। सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या स्नेहींना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय की स्टेजच्या समोर प्लीज यायचं आहे। संघ मालकांनी आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। आजच्या या पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्याला ज्यांनी या सर्व ट्रॉफीज दिलेल्या आहेत अशा आपल्या पहिल्या महिला नगरसेविका माननीय हिंदवी वीरेंद्र पाटील हिला मी विनंती करतोय की तिने या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच इथे उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि युवक वर्ग ह्यांना माझा नमस्कार। तसेच आज होळीचाही दिवस, सर्वांना होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज कुणबी समाजाचे क्रिकेट सामने आज आपण इकडे बघितले आणि खऱ्या अर्थाने हा चौथा वर्ष आहे आणि असेच वर्ष शतक आपल्या या महोत्सवाला व्हावे अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते। एक कार्यक्रम झाल्याने बांधव एकत्र येतात, एक कार्यक्रम झाल्याने समाज एकवटतो। खऱ्या अर्थाने हा खरंच चांगला उपक्रम आहे की सगळे युवक म्हणा किंवा समाजाचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन हा कार्यक्रम घेतात आणि त्यामुळे एकत्र आपला समाज येतो आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने आपल्याला बघायला मिळतात। आपली असं म्हटलं जातं की आपली 12 गावं आणि त्या 12 गावातले प्रत्येक जण या मैदानावर असतात आणि खरंच बघताना आनंद होतो। युवक वर्ग ही असाच पुढे जावा आणि समाजासाठी प्रत्येकाचं कर्तव्य म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी करावं ही निष्ठा असणं हे करत कौतुक वाटण्यासारखं आहे। मी समाजाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते तसेच कुणबी प्रीमियर लीगच्या सर्व कार्यकारिणी अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सगळ्यांना शुभेच्छा देते की आज चौथे वर्ष आहे, पुढे असेच शतक वर्ष येऊ देत आणि असेच सामने रंगू देत ही शुभेच्छा देते। धन्यवाद।
धन्यवाद. हिंदवीमधून चांगले आपल्याला मार्गदर्शन केले. या ठिकाणी खास उपस्थित आमच्या बेटेगावच्या महिला भगिनी आहेत. महिला मंडळ त्यांनाही विनंती करतोय की त्यांनी या मंचावर यायचं आहे. प्लीज आसनस्थ व्हायचं आहे. या ठिकाणी खास उपस्थित आमचे उपाध्यक्ष कुणबी समाजोन्नती संघाचे माननीय श्रीधर भाऊ राऊत यांना विनंती करतोय की त्यांनीही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि सर्वांना अभिनंदन करायचं आहे. हॅलो, आज हे व्यासपीठावर बसलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी आणि सर्व माझे क्रिकेट रसिक, खरोखरच हा जवळजवळ चौथा पर्व आणि तिरुपती ग्रुप हा विजेता झालेला आहे. ह्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा तिरुपतीने ह्याच्यामध्ये एंट्री केली होती, परंतु गेल्या वर्षी 2च मॅच जिंकून आम्ही हारलो होतो. आणि आज इकडे आम्ही एक अबाव 4 जे बोलतात असे प्लेयर घेतले होते. काही जण आम्हाला असे बोलत होते की तुम्ही असे प्लेयर घेऊन कशी टीम जिंकणार आहे. परंतु मी विजेत्याच्याबद्दलच बोलत नाही, पण अबाव 40 मध्ये किती आले असे. तुषार घरत सारखा ज्याला कोणी घ्यायला तयार नव्हतं असं मी ऐकलेलं होतं, त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये जवळजवळ 47 रन काढले. म्हणजे थोडक्यात जे अनुभव आहे ते अनुभव कुठे फुकट जात नाहीये. खरोखरच आपल्या समाजामध्ये हे आपल्या समाजाच्या सामने म्हणा किंवा आपलं KPL म्हणा, आज गेली 4 वर्ष झाली बघतो काय त्यांची धडपड आहे आणि काय ते लोक सुरेख असं मैदान जो बेटेगाव ग्रामपंचायतने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये सजावट आणि त्या KPLच्या मुलांची जी धडपड आहे त्यामध्ये आज आपण गेली 3 दिवस सर्व 12 गावातून येऊन इकडे क्रिकेट खेळतो. यावेळेला परिस्थिती अशी झालेली आहे की गेल्या 3 वर्षामध्ये कोणी बिरवाडे जिंकलाय, कधी सरावली जिंकलाय, तर कधी पास्तळ जिंकलाय किंवा काटाळे जिंकलाय असं आपल्याला ऐकायला भेटत होतं. परंतु यावेळेला जर ह्या इकडे उपस्थित नसेल तर त्यांना तिरुपती म्हणजे कोण हे सुद्धा त्याला जाणीव नसेल. तर तिरुपती ग्रुपमध्ये किरण राऊत जे आहेत हे आपले तलेखाली ते राहतात, परंतु त्याच्यामध्ये जी समाजाची भावना आहे गेली त्याला 2 वर्षापासून मी ओळखायला लागलो. समाजाबद्दल जो त्याला एक प्रेम आहे त्यासाठी तो कुठलीही पर्वा न करता मागे जनगणना सुद्धा आम्हा लोकांना सांगितलं, आम्ही त्याला साथ पण दिली आणि समाजाची जनगणना हे आमच्यासारखे कार्यकर्ते होते त्यांना कधीच शक्य झालं नव्हतं, ते सुद्धा त्यांनी काम पार पाडलं. त्याचप्रमाणे या क्रिकेट मॅचमध्ये खरोखरच त्याचे मनोबल वाढण्यासारखं आज झालेलं आहे. आज त्यांनी एवढं डेअरिंग करून इकडे क्रिकेट मॅच भरवली आणि आज ते विजेता झाले. त्यांचा मनोबल वाढला आणि वाढायलाच पाहिजे आणि ह्याचप्रमाणे अजून त्यांनी समाजाची कामं करावी. एवढेच मी बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. मी कुणबी जय कुणबी. धन्यवाद श्रीधर भाऊ. आपण त्यांना दुकानात जायचं पंचाला सोडून. या ठिकाणी गेले 3 दिवस आपण पाहत असाल की सुंदर अशा प्रकारचं एक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरीय अशा प्रकारचं समालोचन करणारं मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून यांना खास विशेष बक्षीस असं आमचे प्रीमियर लीगचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या शुभ हस्ते हे देत आहेत. प्रमोद शेडकेंना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी हे एक सन्मान चिन्ह आणि एक भेट वस्तू प्रमोद शेडगे यांना या ठिकाणी देण्यात येत आहे. आवडता असा गॉगल जो आहे विनोदने खास या ठिकाणी प्रमोद शेडगेंना दिलेला आहे. एक सुंदर भेट
अशी आठवणीत अविस्मरणीय राहील अशा प्रकारची भेट त्यांनी दिलेली आहे. धन्यवाद. खूप छान. पुन्हा आपली आठवण नक्कीच येत राहील असं मी खास या ठिकाणी सांगतोय. युसुफ सय्यद. मान्य युसुफ सय्यद जी प्लीज. या ठिकाणी आणखी एक समालोचक मान्य युसुफ सय्यद यांनी आपलं एक सुंदर प्रकारे अशा प्रकारचं समालोचन जे आहे ते केलेलं आहे. मी कुणबी प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी रुपेश वगैरे यांना विनंती करतो की या ना वरती या ना, तुम्ही या वरती या. आपण या प्लीज. थांबा विनोदजी, थांबा जरा, त्यांना पण येऊ देत सोबत. सर्वांनी जवळ या ना जरा प्लीज, जवळ या. अंधार होत चाललेला आहे. या जवळ. स्नेही, निमंत्रित आणि प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी आणि विजेते आणि उपविजेते या टीमनी जवळ यायचे प्लीज. धन्यवाद. या ठिकाणी खास उपस्थित आमचे ज्येष्ठ बंधू प्रभाकर भाऊ यांना विनंती करतोय की त्यांनीही या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे. हॅलो. ॲक्च्युली काय बोलायचं नव्हतं, थोडी तब्येत सर्दीमुळे खराब झालं आहे. मी प्रथम आपल्या बेटेगाव ग्राउंडवर आणि बेटेगावच्या ग्रामस्थ वतीने विजेत्या संघाचं अभिनंदन, उपविजेत्या संघाचं पण अभिनंदन. आणि ज्या ज्या लोकांनी ह्या क्रीडा महोत्सवाला तिथे बॅनर लावलेत त्या सर्व लोकांनी जो योगदान दिला त्या सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण की ह्या क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यात ह्या लोकांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. तसेच आपल्या समाजात नगरसेविका हिंदवी पाटील, मी मोठा असून तिला पहिला भेटायला गेलो आणि आमच्या इकडे स्टेजवर बसलेल्या आहेत. तिचं मी अभिनंदन आमच्या ग्राउंडवर करतो. आणि मुलांनो, ह्या 4था वर्ष चालू आहे आणि तुम्ही फार मोठ्या हिरियोरीने विनोद पाटील, त्याची कंपनी आणि त्यांचा ग्रुप यांनी जो अथक प्रयत्न केला, अथक प्रयत्न करून हा जो गेम यशस्वी करून दाखवला. त्यांना काही वेळेला विरोध पण काही ठिकाणी झाला असं मला बोलला तो, पण तसं नाही, ते होऊ शकते. क्रीडामध्ये तुम्हाला धैर्याने पुढे जावं लागेल आणि धैर्याने पुढे जातानाच तुम्हाला पुढची वाटचाल कळेल. तुम्ही सरळ गेले, पाण्याला सुद्धा अडखळत जावं लागतो म्हणून तो शुद्ध होतो. तसं कधी तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला फार मोठा आणि समाजाबद्दल प्रेम ठेवा, आदर ठेवा. समाज आहे, समाजापेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही, गावापेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही. एवढा तुम्हाला मी 2 शब्द सांगतो. आणि आपल्याकडे यशस्वी अशा स्पर्धा पार पाडा आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो सर्व क्रीडा प्रेमिकांना, प्रेक्षक वर्गाला, कुंभी समाजाला, समाज अध्यक्ष आणि समाजाचे जे कार्यकारी मंडळ आमच्या गावच्या वतीने सुद्धा मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय. हॅलो. प्रथमतः मी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे स्वागत करतो. कुणबी प्रीमियर लीग ह्या कमिटीचे सुद्धा आभार मानतो. कारण की लीग उतरवायची म्हणजे खूपच धाडसाची गोष्ट आहे. त्यासाठी किती मेहनत लागते हे मी स्वतः बघितलेलं आहे. मुलं किती मेहनत करतात. तसेच विजेता संघ तिरुपती बालाजी ह्याचे अभिनंदन. आणि जे फायनल हारलेला संघ आहे शिवराय योद्धा पास्तळ ह्यांचे सुद्धा अभिनंदन. हारले म्हणून कोणी नर्वस होऊ नये, आपण जिंकलो असंच समजायचं. आपल्या समाजाचे टुर्नामेंटच आहेत. मी एक विनंती करण्यासाठी स्टेजवर आलेलो आहे. त्यांना आपल्या KPL कमिटीला मी एक माझ्यातर्फे एक छोटंसं मागणी आहे माझी की ह्या मॅचेस मार्चमध्ये होतात. मार्चमध्ये भरपूर गरमी असते, तर कमिटीने ह्या मॅचेस डिसेंबर महिन्यात चालू कराव्या असं मला वाटते. नंतर मी एक दुसरं सांगेल की आपण 11 खेळाडू खेळतात, परंतु आपल्यामध्ये मला वाटते 14 प्लेयर असतात. त्याच्यामध्ये 3 प्लेयर आपले विचारते नुसतेच धावत असतात. तर तो सुद्धा एक त्यांनी हे करावं की त्या लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये खेळायला मिळालं पाहिजे. आणि मी जेवढे संघ मालक आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी संघ घेतल्यामुळे ह्या स्पर्धा यशस्वी झाल्या.
तसेच जे दानशूर व्यक्ती आहे त्याने सुद्धा मोलाचं योगदान दिलं आहे, त्यांचेसुद्धा आभार मानतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरोखर अजय घर त्यांनी चांगलं आपलं मार्गदर्शन केलं. तर अजय घरच्या प्रश्नाला म्हणजे जो पहिला त्यांचा प्रश्न होता दुसऱ्या वर्षी आपण डिसेंबरमध्ये टुर्नामेंट व्हायचे, यावर्षी सुद्धा आपला तोच विचार होता, परंतु आपल्याला समाजाची टुर्नामेंट दिली करायला सांगितले आणि आपण ती केली. त्याच्यामुळे आपण थोडं पुढे ही टुर्नामेंट झाली. पण आपण दुसऱ्या वर्षी ते नक्की लवकरच घेऊ. दुसरा जो आहे ती काही मुलांना खेळायला भेटत नाही, तर यावर्षी सुद्धा आपल्याकडे 14 संघ होते. आपण दुसऱ्या वर्षी 12 संघ घेण्याचा प्रयत्न करू असे आणि चांगले त्यांनी विचार मांडले. खरोखर धन्यवाद. स्वप्नील रामचंद्रकडे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी खास बेटेगाव गावातील महिला मंडळ आहे, त्यांना मी विनंती करतो की लगेच त्यांनी यायचं आहे मंचावर प्लीज. आपल्याला एक सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान करतोय आम्ही आणि कुणबी प्रीमियर लीगचे आमचे सदस्य जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देण्यात येईल. कारण की आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा होळीचा दिवस आहे आणि महिन्याला लगेच जायचं आहे आणि त्यांना म्हणून मी विनंती करतो या ना लवकर या महिला सगळ्या. हां, सगळे ओनर्स जे आहेत सगळे ओनर्स इथे आहेत मला दिसत आहे, त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. प्रमोद यांच्या शुभ हस्ते हे ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन यांचा सन्मान केला जातोय. फोटो होऊ द्यात जरा. यानंतर येईल समालोचक प्रीतम घरत, याचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. समालोचक प्रीतम घरत कुठे? प्रीतम कुठे? प्लीज. समालोचक प्रीतम घरत. पंच इथे आहेत. प्रभाकर भाऊंच्या शुभ हस्ते आपण प्रीतम याला एक चांगला समालोचक आणि एक क्रिकेटर म्हणून आपला सन्मान केला जातोय. या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. यानंतर पंच आहेत अक्षय नाईक, याला मी निमंत्रित करतोय. अक्षय नाईक प्लीज. प्रभाकर भाऊ थांबा ना तुमच्या हस्ते द्या ना. अक्षय नाईक. दुसरं कोण नाव? यानंतर विवेक दवणे प्लीज आणि कैलास पागदरे यांना विनंती आहे की आपण इथे यायचं आहे. खूप छान पद्धतीने 3 दिवस आपण ह्या सर्व खेळांचं पंच हां दोघांना एकत्र द्या, दोघांचं एकत्र द्या यांच्याकडे. धन्यवाद. यानंतर कोणाला बोलायला द्यायचं? कोणाला बोलायला द्यायचं का पटकन सांग. कार्याध्यक्षांना बोलायला दे ना तू. मनोजला. मान्य श्रीयुत मनोजजी घरत यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी आपले शुभेच्छा द्यायच्या आहेत. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान कुणबी स्वराष्ट्र संघाचे अध्यक्ष व माझे कुणबी नेते बंधू, खरोखर ह्या KPL ग्रुपचं जेवढं आभार व धन्यवाद आहे तेवढे कमी आहेत. सुरुवातीपासून गेले 2 महिने माझ्या कानावर आलं होतं यांना विरोध आणि त्या विरोधाला मात करून जो शेवटचा टप्पा या KPL ग्रुपने गाठला, खरोखर जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. आणि मी सांगेन का विरोध हा चांगल्या गोष्टीचा होत असतो, म्हणून आपण मागे हटायचं असतं, त्याला मात करून पुढे यायचं असतं. तुमच्यासोबत आम्ही आपला कुणबी समाज संघ आहोतच, आपले समाज बंधू सर्व आपल्यासोबत आहेत. आपण हा जो सोहळा आपल्या समाजाचा, आपल्या बाजारी गावामधली तरुण मुलं इथे एकत्र आणण्याचा जो चंग गेली 4 वर्ष आणि गुण्यागोविंदाने खूप चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत. मी ह्या बेटेगाव गावाचं
हे खूप आभारी आहे की त्यांनी ह्या कुणबी समाजाच्या कुणबी प्रीमियर लीगला एवढं चांगलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं. ह्या बेटेगाव गावातील आपल्या महिला त्यांनाही आभार मागणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी एवढा वेळ देऊन आणि ही रांगोळी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जो सर्वात मोठा वाटा त्यांनी आपल्या सर्व मुलांना भोजनाची व्यवस्था केली त्याबद्दल त्यांचा आभार. मी खेपे ग्रुपला आणि आपल्या युवांना आवाहन करतो की फक्त सामने क्रिकेट पुरता मर्यादित राहू नका. ह्याच्या पुढे आपल्याला खूप कामं करायची आणि त्याकरता तुमची आवश्यकता आपल्या कुणबी समाजाला आहे. तर तुम्ही आपल्या प्रत्येक गावातून जसं हा तिरुपती बालाजी ग्रुप आहे, जसा खेपे ग्रुप आहे, अशा सगळ्या गावातून एक एक ग्रुप बनवून आपल्या समाज संघाशी एकत्र यावं आणि आपल्या समाज संघाचं नाव लौकिक ह्या पालघर जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात उमटावं आपला ठसा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, मी कुणबी, जय कुणबी. मनोज भाऊ धन्यवाद. खरोखर या टुर्नामेंटसाठी चंदू भाऊ आणि मनोज भाऊने खरोखर आमचा कॉन्फिडन्स लेवल जो होता तो आमचा तसाच टिकवून ठेवला. या टुर्नामेंटसाठी आम्हाला जेव्हा जेव्हा अडचणी होतात आम्ही त्यांच्याशी संपर्क करत होते आणि खरोखर त्यांनी चांगलं सहकार्य केलं. धन्यवाद. या फायनल मॅचमध्ये ज्यांनी विपुल घरत 2 विकेट्स काढलेले आहेत त्याच्यासाठी खास कॅश प्राईज आलेला आहे. उत्तम कांबळी बेटेगाव यांच्याकडून. विपुल घरत जिथे असतील तिथे त्यांनी यायचं आहे प्लीज. विपुल घरत. आणि त्यानंतर या ठिकाणी कीर्तेश घरत यांनी जो एक अल्पेश राऊत यांनी बिरवाडी यांनी 6 मारली म्हणजे षटकार लगावला त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज झालेलं आहे. तर के टी चुरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे प्राईज द्यायचे. माननीय श्रीयुत कमळाकर तुकाराम चुरी यांच्या शुभ हस्ते हे प्राईज देण्यात येत आहे. नंतर अल्पेश राऊत बिरवाडी. अल्पेश राऊत प्लीज. कमळाकर भाऊ. अच्छा नाही ठीक आहे. कीर्तेश यांना द्यायचंय. खूप सुंदर अशा प्रकारचा षटकार त्यांनी लगावला आणि मॅच खेचून आणली. माननीय कुमार भावेश चंद्रकांत घरत बेटेगाव. भावेश चंद्रकांत घरत प्लीज. हां यांनी खूप चांगल्या प्रकारे असं या क्रीडांगणासाठी खास मदत केलेली आहे. मी संदीप तुकाराम घरत यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यांना संपूर्ण 3 दिवस या व्यक्तींनी आपण जर पाहिलं असेल तर खूप चांगली मेहनत केलेली आहे. असं दरवर्षी आपल्याला मेहनत करावी असं मला वाटते. माननीय श्रीयुत वीरेंद्र भाऊ कमळाकर पाटील यांना विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्वांना नमस्कार. आज ही टुर्नामेंट झाली आणि ते संपन्न सुद्धा झालं. त्या आयोजक श्री विनोद पाटील आणि त्यांचे सहकार्य यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज ही टुर्नामेंट भरताना त्यांना बऱ्याच अडचणी येतात परंतु त्या मात करून ही टुर्नामेंट ते आज संपन्न करीत आहेत. आज त्यासाठी जे पहिले मी त्यांचे अभिनंदन करेन ते सर्व संघ मालक यांच्यामुळेच ही यशस्वी स्पर्धा होते. आज मी प्रत्येकाने जे सांगितलं समाजाचे आज पूर्ण समाज त्यांच्या बाजूने असतो म्हणून ही यशस्वी स्पर्धा होते. अशीच यशस्वी स्पर्धा त्यांनी करावी. माझं जेवढं सहकार्य लाभेल त्यांना मी मिळेल. आज 4 वर्षे झाली त्यांना त्यांची ही टुर्नामेंट यशस्वी होत आहे आणि ते भरवितात. आज समाजाचं नावसुद्धा होतं परंतु समाजाने सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. आज प्रत्येक गावागावात ते जाऊन जनजागृती करतात की कुणबी लीग. आज कुणबी लीग सांगितलं म्हणजे आपल्या समाजाचं नाव होतं आणि त्यांनी एक पाऊल अजून पुढे जाऊन अजून कोणत्या तरी पद्धतीने एक भव्य दिव्य असं मी त्यांना पहिलं पण सांगितलं एक भव्य दिव्य एक ही स्पर्धा करावी तुम्ही. त्यासाठी जेवढं सहकार्य लागेल तेवढं मी करीन.
आणि आपल्या समाजाचं आज ही टुर्नामेंट आज यूट्यूबवर दिसते म्हणजे कितीतरी हजारो लोक पाहतात. हे यांच्यामुळेच आज समाजाचं सुद्धा नाव होतं. आज त्यांनी आज पुढाकार घेतात म्हणून आज ही क्रिकेट स्पर्धा आयोजित होते. तरी आपल्या सर्व समाज अध्यक्ष आहेत आणि जे कार्यकारिणी आहेत त्यांनी सुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना दरवर्षी भरघोस आर्थिक मदतसुद्धा करायला पाहिजे. आपल्या समाजाने त्यांचे पडझड होते, त्यांना खर्चसुद्धा आहे, संपूर्ण खर्च त्यांना करावं लागतं. त्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. आज समाजाचे नाव करतात ते आणि आपल्याला आनंद आहे की ह्या टुर्नामेंटमुळे किती स्पर्धा झाल्या तरी हे क्रिकेटमुळे आपल्याला जो आनंद मिळतो आणि याने जो एकोपा निर्माण होतो की सर्व समाज बांधव एकत्र होतात, महिला होतात. आज हे बेटगाव गावकऱ्यांनी ही ग्राउंड जो निर्माण केलेला आहे, आज आमच्याकडे क्रिकेटची पंढरी असून आम्ही नवलीमध्ये ग्राउंड निर्माण करू शकलो नाहीत, एक आमची खंत आहे. परंतु आज बेटगाव एक लहान गाव, या गावाने एवढी मोठी एक ग्राउंड निर्माण केलेला आहे. त्यासाठी जे जुनी मंडळी असेल त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. त्यामुळे हा ग्राउंड मिळालेला आहे, त्यांचं एक भाग्य आहे. आणि आता तुम्हाला एक सांगतो की जे टेनिस बॉलला सुद्धा आता दिवस चांगले आलेले आहेत. त्यासाठी चांगल्या रीतीने आपले खेळाडू निर्माण झाले पाहिजे, समाजाचं नाव झालं पाहिजे. आणि आता आपण पाहिलेले आहे, टी व्हीवर बघितलेले आहेत, याच्यामध्ये टुर्नामेंट झालेले आहेत. आपलेसुद्धा समाजाचे जे आता नवीन मुलं येतील त्यांनी सुद्धा चांगले लक्ष द्यायला पाहिजे, त्यांचे पण दिवस येतील. आणि मला बोलायला आणि इथे बोलावलं त्याबद्दल विनोद पाटील आणि त्यांचे सहकारी यांचा मी आभारी आहे. असंच आमच्यावर प्रेम असू द्या, आम्ही सुद्धा तुमच्यावर प्रेम देऊ. तुम्ही जेवढं प्रेम देतील तेवढं समोरचे सुद्धा प्रेम देतील. हीच मी तुम्हाला सदिच्छा माझी आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विनोद भाऊ. यानंतर या ठिकाणी मी खास अजय घरत यांना विनंती करतो की ही त्यांनी काही बक्षिसं द्यायची आहेत. गुणलेखक अभिजित गरत कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे प्लीज. नाही आहे, ये लवकर आहे प्लीज. माननीय अजय घरत यांच्या शुभ हस्ते हे त्यांना खास अभिनंदन केले जात आहे. पुढचं दे डीजे उर्वी डीजे रोहित पाटील अजयजी आपल्या शुभ हस्ते अजय घरत यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. उर्वी डीजे प्लीज. आणि त्यानंतर येणार आहे यूट्यूबचे सर्वा नितेश पाटील नेटवर्क टीम, पाटील नेटवर्क फोटोग्राफर प्लीज आहे ना. येस, थँक्यू. या नितेश एक मिनटं अजय भाऊ, याचं एक वैशिष्ट्य आहे की स्पोर्ट्समधलं पहिलं चॅनल चालवतो नितेश. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 1 लाख फॉलोअर्स आहेत त्याचे. पहिलं चॅनल असं आहे की 1 लाख फॉलोअर्स त्याचे आहेत. आपणही त्याला फॉलो करायचं आहे. नितेशचं धन्यवाद. यानंतर विनोदजी पाटील, कुणबी प्रीमियर लीग, विनोद पाटील बिरवाडी याला विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावे. पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार. कुणबी प्रीमियर लीगचे 4थं पर्व आपण यशस्वीरित्या पार पाडण्यात जे 10 ऑनर आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानतो. दरवर्षाप्रमाणे यावर्षी 4था वर्ष खूप स्ट्रगल करून गेलेला आहे. आम्हाला स्वतःला आत्मविश्वास नव्हता की आम्ही कुणबी प्रीमियर लीग 4थं पर्व यशस्वी होईल की नाही. त्यामुळे जरा थोड्या मोठ्या चुक्या झाल्या असतील, त्यासाठी मी त्यांची माफी मागतो. आणि आम्ही या 4थ्या पर्वासाठी मेहनत तर केलेलीच आहे, परंतु थोडं मध्ये आम्हाला झटके पण लागायचे की ही टुर्नामेंट होईल की नाही. परंतु आम्ही प्रत्येक ओनरच्या कॉन्टॅक्टमध्ये तर यावेळेस भरपूर होतो आणि त्या ओनरना आम्ही हातात घेऊन ही टुर्नामेंट यशस्वी करण्याची पूर्ण ताकीद त्या ओनरने केली. आणि माझ्या सर्व कुंदी बांधव म्हणजे यंगस्टार किंवा माझ्या 40+ आणि माझ्या सिनियर प्लेयर्स म्हणजे तुषार म्हणा, निरंजन म्हणा आणि प्रणय, प्रेमित, पप्पूदा असे प्लेयर आहे. सगळ्यांचं नाव घेता काही येणार नाही, पण त्याने जे आम्हाला मधोमध्ये येऊन सजेशन दिलं आणि मार्गदर्शन केलं म्हणून त्यांचं पण आभार. बोलायचं झालं तर बोलायचं तर खूप आहे, कारण मी बोलतोच खूप. कुणबी प्रीमियर लीग 5वं हे करणार आणि धडाक्यातच करणार. फक्त आम्हाला 10 ओनर मिळाले पाहिजेत. आमच्याजवळ अजून 5 ओनर बाकी होते, पण आम्ही
ते आम्हाला बोलून पण आम्ही त्यांना टीम देऊ शकलो नाही. त्याच्यामध्ये एक पप्पूदादा आहे आणि माझ्या गावातले 2 प्लेयर होते, बेटेगावचे पण होते, म्हणून मी त्यांना न देता मी पास्तळला दिले. कारण पास्तळ हा मोठा गाव आहे. पास्तळ मोठा गाव यासाठी आहे की त्या गावातले आम्हाला 35 ते 40 फॉर्म येतात आणि त्या गावात टीम न देणे हे चुकीचं होणार. त्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी असता मी पास्तळ गावासाठी आम्ही दोघा तिघांना बोललो, सुचेंद्र भाऊ, केतन भाऊ वगैरे ना, विपुल वगैरे, की आपण पास्तळला देऊयात. मग ते पास्तळला टीम दिली. पण आम्ही ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात आम्हाला जास्त सपोर्ट मिळतो, परंतु या वेळेस आम्ही कुठेही जास्त फिरू नये, शिवाय पास्तळ सोडून. या पास्तळ गावाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण पास्तळ गावात ज्या ज्या घरी गेलो त्या त्या घरातनं आम्ही कधीच खाली आलो नाही, भले फूल आणि फुलाची पाकळी मिळाली. यावेळेस तर एक मोठं आम्हाला युद्ध मिळालं ते क्रितेश घरतच्या नावाने, त्याने पण खूप मोठं योगदान दिलं. तसेच बेटेगावचं सांगायचं झालं तर भावेश पटेल आणि त्यांचा ग्रुप हे सगळ्यांनी जी अतोनात मेहनत केली ग्राउंडसाठी, विकेटसाठी, त्यासाठी त्यांचा आभार. महिला आणि प्रमोद भाऊ जे सकाळी 6 वाजतापासनं जेवणाच्या मागे लागले होते, एकटे 1 मॅन शो. आज अख्ख्या समाजाला त्याने एकट्याने जेवण इथे पूर्ण केलं. भांडी म्हणा, सगळं धुवायचं पण काम सर ते करत होते सगळेजण. मी खरं सांगतो, मी स्वतः बघितलं त्यांना भांडी धुताना. आज एवढं त्याने आज समाजासाठी केलेलं आहे. असे जर प्रत्येक समाजाच्या व्यक्तीने जर आपल्यासाठी थोडं थोडं योगदान दिलं तर या KPLचं नाव तर मोठं झालं, पण आपल्या समाजाचं नाव मोठं करायचं आम्ही काम थोडं तरी करू. फक्त आम्हाला सपोर्ट करा. आणि यानंतर पण आम्ही थोडं 5-6 जण कमिटीचे जमून समाजाची मिटिंग घेणार आहोत की आपल्या समाजासाठी काय करायचं. आणि आपल्या समाजात सगळे जे ज्यांना मदत लागते काहीही असो ते आपण करण्याचं काम पुढे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आश्वासन तर देत नाही. जर समाज बरोबर असेल तर हे सगळं शक्य नाही आहे, परंतु समाजात काही असतात की कशाला करायला पाहिजेत, करणं योग्य आहे का. ज्यांना करायचं असेल त्यांना करू द्या आणि ज्यांना नाही करायचं असेल त्याने 5 पावलं मागे जा. फक्त इच्छाशक्ती पाहिजेत की आपण हे काम करायला पाहिजेत. मी जे बोलतोय यातमध्ये प्रत्येक वेळेस आम्ही संदीप घरातना पण बोलतो, मनोज भाऊंना पण भरपूर पेन केले, चंदू भाऊंना पण केले, पंढरनानाला पण केले. त्यांचं मार्गदर्शन घेऊन हे 4थं पर्व आम्ही यशस्वी पार केलं. आणि बोलायचं झालं तर प्रथम पारितोषिक मारलं त्यांना. एका टीममध्ये 6 40+ घेऊन क्रितेश घरत खेळला. खरोखर त्यांना सॅल्यूट. आणि त्यामध्ये दोघांची टक्कर लागून आपले तुषार भाऊ आणि नितेश त्यांचं पण आभार. एक बिरवाडीचा पण प्लेअर होता हर्ष, त्याला सगळ्यात जास्त त्याला लागलेलं, पण त्यांनी मैदान सोडलेलं नाही. भले बिरवाडीचा संघ बाहेर गेला, त्याच्या पोटाला पण दुखापत झाली, पण ते बाहेर नाही गेला, त्याचा पण आभार. माझ्याकडनं काही बोलण्यात चुकी झाली असेल तर मला माफ करा. कारण पुढचा 5वा पर्व हा करणार. फक्त मला ओनरची गरज आहे आणि ओनर आपल्याला सोडून जाणार नाही हा माझा विश्वास आहे. धन्यवाद. खूप छान विनोदजी. यानंतर ह्या प्रेक्षकांमधून मी आवाहन करतोय की आपल्याला कोणाला जर शुभेच्छा द्यायच्या असतील, अभिनंदन करायचं असेल किंवा ओनर्सला कोणाला बोलायचं असेल, या ठिकाणी ओनर्स पण आहेत, जर बोलायचं असेल तर कृपया प्लीज या ठिकाणी 2 शब्द येऊन बोलायचं आहे. असं सांगायला नको की मी तुम्हाला आवाहन केलं नाही असं. माननीय श्रीयुत अल्पेश राऊत बिरवाडी. नाही तू बोल ना, तू बोल. या बक्षीस समारंभासाठी उपस्थित मान्यवर तसेच माझे खेळाडू रसिक, खरोखर आपली कुणबी प्रीमियम ही मोठ्या जोशाने, खेळीमेळीच्या वातावरणाने आणि आनंदाने ही आपली टुर्नामेंट पार पडलेली आहे. खरोखर या टुर्नामेंटमध्ये जी कमिटीने आपल्या मेहनत घेतलेली आहे आणि ही मेहनत मला तरी वाटते 1 महिन्यापासनं एक MIT मेंबर फिरत होते, प्रत्येक आपल्या कुणबी समाजाच्या गावामध्ये प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांना सर्वांना मार्गदर्शन करून आपली टुर्नामेंटची समज दिलेली होती. आणि खरोखर आपल्या या दानशूर व्यक्तीने या टुर्नामेंटसाठी आपल्याला हातभार लावून आणि तसंच आपले संघ मालक आहे त्याने सर्वांनी पुढे येऊन सर्व आपल्या कुणबी समाजातील जे खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू आहेत, त्यांना कसं पुढे जाता येईल आणि आपला नाव कसं रोशन करता येईल या उद्देशाने या ओनरने भाग घेतला आणि पुढे येऊन आपले सर्व सामन्यांना चांगले मार्गदर्शन केले. आणि काही ओनर
या संघातून बाहेर झाले, संघ बाहेर झाले, परंतु ह्या टुर्नामेंटमध्ये जरी माझी टीम टायगर बिरवाडी ही बाहेर पडली तरी पण मला असं वाटत होतं की माझा मामा किरण राऊत यांची टीम जी बालाजी जी होती ती टीम फायनल मारेलच, आणि खरोखर माझी मामानीच्या टीमने फायनल मारले आहे. मला खूप आनंद झालेला आहे. तसंच मी या टीमचं खरोखर अभिनंदन करेल. तसंच जी टीम फायनलला होती, तुषार होता, आणि तुषारचे जेवढे जे प्लेयर होते खरोखर चांगले खेळले आणि फायनलपर्यंत आले, त्यांचं पण मी कौतुक करेल आणि अभिनंदन करेल. फायनलला आली म्हणजे ॲक्च्युली ही पण तुमची पण एक प्रकारची जीतच आहे. तसंच मी पुढच्या या 5वा जो प्रीमियम लीग आहे त्यासाठी विनोद बिरवाडी गावातील अध्यक्ष आणि खरोखर सर्व कमिटी मेंबर जे प्रत्येक गावातील आहेत त्यांना सपोर्ट करतात, त्यासाठी मी त्यांना काय जी मदत लागलीच 5व्या आपल्या जे कुणबी प्रीमियम आहे त्यासाठी मी त्यांना हेल्प करेल. आणि मला एक खंत वाटते, ती पण मी एक सांगून दाखवतो कमिटीबद्दल. टीम जे आहेत त्या आपली डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कमी ऊन असतो त्या टायमात टुर्नामेंट झाली पाहिजे. कारण जे रसिक जे येतात खेळ बघायला त्यांना उन्हामध्ये त्यांना कदाचित वाटत असेल ऊन आहे त्यामुळे ते जास्त प्रेक्षक येत नाही. संध्याकाळी प्रेक्षक जास्त दिसले, परंतु आज संडे होता, सुट्टी होती, तरी पण पाहिजे तसे प्रेक्षक नव्हते. त्यामुळे माझा त्यांना एक विनंती आहे की तुम्ही डिसेंबर महिना ते जानेवारी महिन्यामध्येच टुर्नामेंट ठेवा. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे ना? तसंच टीम जे आहेत ते कुठेतरी 5 टीम स्ट्रॉंग जातात आणि 5 टीम एकदम नाजूक होतात, असं न झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्लेयरची जी निवड आहे, आयकॉन प्लेयर, सेकंड आयकॉन प्लेयर, थर्ड आयकॉन प्लेयर हे व्यवस्थित काढा, जेणेकरून प्रत्येकाची टीम ही समतोल झाली पाहिजे. तेव्हा सर्व संघांना मजा येईल. 5 संघ एकदम एकतर्फी कमी प्रमाणात असतो आणि 5 संघ एकदम स्ट्रॉंग होतात, असं झाले नाही पाहिजे. आणि जास्तीत जास्त ओनर झाले पाहिजे, मग जेणेकरून प्रत्येक कुणबी प्लेयर आहे ह्याला चान्स मिळेल आणि ते सर्व जो त्यांचा परफॉर्मन्स आहे तो दाखवतील. आता टाइम जास्त नाही, बोलायचं असलं तुम्ही अजून अर्धा तास बोलू शकतो. धन्यवाद. खरोखर अल्केश भाऊ चांगले मार्गदर्शन केले त्यांनी. खरोखर आमच्या यावेळी आपल्यात भरपूर लॅगिंग तर होत्याच आणि ते आपण दुसऱ्या वर्षी इम्प्रूव्ह करूच नक्कीच, यात काही वाद नाही आहे. माननीय श्री दिनेश घरत हा पाचसळ आपलं मनोगत व्यक्त करतोय. धन्यवाद सर्व व्यासपीठावर मंडळी आणि KPLचे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे मेंबर्स यांना सर्वांना धन्यवाद. KPL पर्व 4थं होते आणि या 4थ्या वर्षात चांगल्यारीत्या या स्पर्धा पार पडल्या आणि स्पर्धा सांगेल तर अतिशय उत्तमरित्या पार पडली. त्यासाठी आपल्याला माहीतच आहे की किती मेहनत लागते. मी दुपारीच बोललो की या स्पर्धा कर म्हणजे खाऊ खाऊ नाही, हे स्पर्धेसाठी किती मेहनत लागते ते आम्ही स्वतः बघितलेले आहे. आणि एक सांगेल की जे हे ऑक्शन करतात, ऑक्शन करतेवेळी मला वाटतं प्रत्येक गावातील 1-2 खेळाडूंना बोलवा की जेणेकरून की आपल्या गावातील खेळाडू कोणता कसा खेळतो ते कमिटीला अंदाज येईल आणि त्यानुसार ऑक्शन झालं तर बरं होईल. कारण की मी बघितलं की एका संघात जवळजवळ एकाच गावचे 8 ते 9 प्लेयर खेळतात आणि बाहेरचे फक्त 2 ते 3 खेळाडू असतात. त्यामुळे इतर खेळाडूंना मात्र खेळता येत नाही कारण की त्याला माहीत नसते की हा खेळाडू कसा खेळतो. तर विनोद पाटील आणि त्यांच्या मेंबर्सला सांगेल की ऑक्शन करताना नक्कीच सर्व माहितीदार म्हणजे जे आयकॉन खेळाडू असतात त्यांना बोलवलं तरी चालेल. आणि ह्या स्पर्धा अशाच रीत्या पार पडा आणि पर्व 5वे निश्चितपणे विनोदने आता सांगितलं की आम्ही नक्कीच हे पर्व 5वे आम्ही नव्याने जोमाने उतरवू आणि या स्पर्धा पुन्हा एकदा अशाच कुणबी प्रीमियर लीग आयोजित करू. आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे धन्यवाद मांडेल. KPL अध्यक्ष आणि त्यांचे मेंबर्स सर्वांचं तर नाव घेता नाहीत. तसंच मी पुन्हा एक सांगेल की हे बेटेगावचं मैदान ज्यांनी खूप मेहनत केली, तसंच महिलांनी आज जेवणाची उत्तमरित्या अशी सोय करून दिली आणि आज आपल्याला उत्तमरित्या जेवायला मिळालं, त्या सर्वांचे धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांचा आभार. खरोखर दिनेश पप्याने चांगलंच मार्गदर्शन केलं आपल्याला, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. या ठिकाणी खास उपस्थित झालेले आमचे बंधू माननीय श्रीयुत संदीप घरत की ज्यांनी काही ट्रॉफीज जे आहेत त्या आपल्या दिलेल्या आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील. मी त्यांना विनंती करतोय. उपस्थित व्यासपीठ, आपले कुणबी समाजाचे अध्यक्ष व तसेच KPLचे अध्यक्ष आणि आपल्या समाजाचे सर्व
आजी माजी सर्व पदाधिकाऱ्यांना बेटेगावमध्ये शब्दसुमनाने स्वागत करून मी पुढे बोलतोय. आज आपण विषयांतर न करता समाजाच्या फक्त आज KPL वरच बोलतोय. तर ही KPL जी आज आपण 3 दिवस बघितली आणि 3 दिवस जी झाली ते ह्याच्यामागे फक्त 3 दिवस नाही मिळत, तर मागच्या 1-1.5 महिन्यापासून हे KPLची संपूर्ण कमिटी कशी गावोनगाव फिरते, प्रत्येकाच्या घरी फिरते, किती मेहनत घेते आणि त्यांना म्हणजे पैसे किंवा फंड जमवण्यासाठी काय त्रास पडतो तो सर्व आमच्या डोळ्याने आम्ही बघितलेला आहे. तर मी आज या KPL कमिटीला सांगतो की तुमची संपूर्ण जॉईंट टीम ज्या आपल्याला समाजाचे पुढचे कार्य करायचे आहेत, तर ही KPL कमिटी पूर्ण आपल्या समाजाबरोबर जॉईन होऊन समाजाचे वेगवेगळे उपक्रम व नियोजन करा आणि समाजाच्या कामामध्ये पण ही KPL टीम इन्व्हॉल्व झाली पाहिजे, ही मी एक तुम्हाला विनंती करतो. आणि खरंच या KPL टीम, ह्या KPLची जी म्हणजे ही कमिटी आहे त्याने खरंच या 3 दिवसामध्ये नाही 1 महिन्यापासून जो कार्य केला आहे त्यांच्यामुळेच हे आपले सर्व मुलं खेळू शकले आणि ह्याच मुलातून जे उभरते सितारे बनतात ते पुढच्या वर्ष 5 वर्ष चालतात आणि इथूनच नवीन नवीन प्लेयर उभारी घेतात. तर त्या म्हणजे त्या प्लेयरना पण म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला शक्यतो 12 टीम झाल्या पाहिजेत, कारण प्रत्येक टीममध्ये 5 ते 6 प्लेयर बसून असतात आणि नंतर मग आम्हाला ओनरला पण वाईट वाटतो की आपल्या टीममध्ये 3-4 लोक बसलेले असतात, मग आपल्याला त्यांना नाही बोलता येत नाही काय, मग शांत राहायला लागतो. ह्याच्या पुढे आपण एक थोडा वेगळा नियोजन करून 12 टीम बनवायचा प्रयत्न करा. आणि मी आज इकडे KPL टीमला एक ग्वाही देऊन जातो की आपण काय मोठे नाही मिळत, आपल्या समाजामध्ये खूप मोठे व्यक्ती आहेत आणि दानशूर पण आहेत, पण तुम्हाला एक ग्वाही देऊन जातो की ह्याच्या पुढे तुम्ही KPL मोठ्याने करा, धूमधडाक्यात करा. तुम्हाला काही कमी पडला तर आम्ही आहेत, वाटेल तिथून करून देऊ आणि तुम्हाला कधी कमी पडून देणार नाही, KPL मध्ये अडचण येणार नाही. तर तेवढी मी एक तुम्हाला ग्वाही देतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, जोराची मॅच भरवायचा घ्या. फक्त हे बाकीचे 3-4 प्लेयर बसतात त्याच्यामध्ये तुम्ही शक्यतो संघ वाढवा किंवा ते बसले नाही पाहिजे तेवढं बघा. आणि मी इथेच थांबतो. जय हिंद आणि मी कुणबी, जय कुणबी. धन्यवाद संदीप भाऊ. खरोखरच आम्हाला 4ही वेळेला त्यांनी जे इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम आम्हाला येतात त्यावेळेला संदीप भाऊनेच आम्हाला मोठे सहकार्य केलेले आहेत. आणि ते आमच्यासाठी सांगायचं थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्यासाठी इकॉनॉमिक वे फॉरवर्ड तेच असतात. तर असं सांगण्यात काही हरकत नाही आहे. प्रत्येक वेळेला त्यांचा मोठा वाटा असतो इकॉनॉमिकली. पैशाच्या जिथे पैशाशिवाय आपल्याला काही खेळ होणार नाही, पण त्यांनी प्रत्येक वेळेला जर बघितलं तर त्याचा हा मोठा योगदान होता. आणि आम्हाला ते सरळ सांगतात की तुम्ही माझ्याकडे या, मी आपण करूया सर. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अगदी शेवटचं मनोगत जे आहे ते आपल्या कुणबी समाजाचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत नारायण घरत यांना मी विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि लगेचच आपला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल. माझ्या मागे बसलेले सगळे मान्यवर आणि क्रिकेट रसिक मित्रांनो, फार वेळ झालेला आहे, होळी पण आहे, त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही. पण संदीप भाऊने जसं सांगितलं तर मी हेच म्हणेन की आपल्या समाजाबद्दल सगळ्यांना आत्मीयता आहेत, प्रश्न नाही. ज्या समाजात आपण जन्मतो तिथे आपल्याला आत्मीयता असते, पण समाजाला तरुणांची गरज आहे. कारण पुढची पिढी हीच येणार आहे. एक एक पिढी जाते, दुसरी पिढी येते. त्याप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला आता KPL आहे, तिरुपती बालाजी आहे, जसं तिरुपती बालाजीने एक चांगलं म्हणजे सांगतात ना, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्याप्रमाणे बघा त्यांनी एक काम केलंय आणि त्यांनाच विन मिळालं. का तर त्यांनी एक समाजाचं मोठं काम केलंय म्हणून त्यांना परमेश्वराने त्यांना विन दिलं आणि त्यांचा गौरव केला एक प्रकारे, असं मी म्हणेन. कारण ते काम फार मोठं होतं आणि ते केलेलं आहे. तर असे सगळे जे ग्रुप आहेत, जाणता राजासारखा एक पाचतळा ग्रुप आहे, असे अनेक ग्रुप जर आपले सगळे एकत्र झाले तर मला वाटत नाही समाजाचं कुठलं पण मोठं काम हे झाल्याशिवाय होणार नाही. आणि एक सहज म्हणून सांगतो, आता त्या 103 वर्षाच्या आई वारल्या बघा पाचतळला, तर त्यांची नात सून आहे, ती कुठे नोकरी करत नाही, ती काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे संदीप भाऊने सांगितल्याप्रमाणे ती शिवणकाम करते काहीतरी. पण तिला असं वाटलं प्रेमाने की मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे आणि न सांगता तिने आपल्याला समाजाला 25,000चा त्या आजीच्या स्मरणार्थ शिक्षण फंडासाठी
शिक्षणाला कोणाला तरी गरिबाला काम येईल म्हणून 25,000चा चेक दिला आहे. अशी आत्मीयता आपल्यामध्ये सगळ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तर समाज मला वाटतं आपला कुठेच मागे राहणार नाही. आपल्याला जुन्या लोकांनी भरपूर दिलेला आहे, फक्त ते आपल्याला करता आलं पाहिजे. एवढंच मी तुम्हाला एक मार्मिक सल्ला देईल. आणि त्याच्याचबरोबर दुसरं असं पण सांगेल का क्रिकेट तर आहेच आपल्याकडे, पंढरी आहे, पण त्याबरोबर आपल्या तरुण पोरांनी आपल्या करिअरकडे पण लक्ष द्या. कारण क्रिकेट खेळता खेळता आपलं करिअर कुठेतरी जाणार नाही, ह्याच्याकडे पण लक्ष द्या. एवढे 2 मार्मिक बोलून मी जय कुणबी, मी कुणबी. धन्यवाद चंदू. बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. बिंदुसार बेटेगाव याचा कर्णधार असेल त्यांनी कृपया मंचावर यायचे. बिंदुसार बेटेगाव मानधन घेऊन जायचे प्लीज. आपण लगेच यायचंय, जवळ या. कॅप्टन, मी आदरणीय मनोहर तुकाराम चुरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे मानधन द्यायचंय. हां, त्यांच्याकडे द्या. यानंतर हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली आयकॉन यांच्यापैकी कोणी असेल हा प्लीज. मी मनोज भाऊंना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हे तिरुपती बालाजी संघनायक प्लीज आपण वरती यायचे. मी विवेक घरत यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे प्राइज द्यायचंय, मानधन द्यायचंय. तिरुपती बालाजी, अरे कोणी या ना, पटकन धावत या, धावत या. ये रे, कोणी या. अरे लवकर या ना प्लीज, वेळ होतोय. मान्य स्वप्नील घरत यांना विनंती आहे की त्यांनी लवकर यायचंय. यानंतर शिवराय योद्धा पासळ यांचा कोणी असेल संघनायक प्लीज या, या इथे या ना, इथे पटकन. आता बक्षीस वितरणामध्ये सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच शिवराय योद्धा यामधून जातोय प्रीतम घरत उर्फ गोट्या. 6 रन्स आणि 2 विकेट. टर्निंग पॉइंट होता, मॅचचा टर्निंग पॉइंट होता. यानंतर या ठिकाणी फायनल मॅन ऑफ दी मॅच स्वप्नील घरत तिरुपती बालाजी. सामनावीराचं पारितोषिक जात आहे स्वप्नील घरत. एक टी शर्ट दिलं जात आहे विवेक नवली यांच्याकडून आईच्या स्मरणार्थ. स्वर्गीय मंदा मोरेश्वर घरत यांच्या स्मरणार्थ नवली यांच्यातर्फे हे. हां, स्वप्नीला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच प्राइज जात आहे. जोरदार टाळ्या वाजवूया आपण स्वप्नीसाठी. प्रमोद घरत यांच्या शुभ हस्ते द्यायचंय. स्वप्नील घरत 2 शब्द आपले बोलणार आहेत. व्यासपीठावर सगळे बसलेले मान्यवर आणि आमचे कुणबी प्रीमियर लीगचे अध्यक्ष, बाकी सगळे आपले कुणबी समाज. मॅच आम्ही जिंकले, पण चांगल्या सगळ्याने आणि आमचे कॅप्टन म्हणजे कीर्तेश ह्याने आमच्यावर तो विश्वास दाखवला, माझ्यावर आणि प्रेमितवर. त्यासाठी मी त्याचा धन्यवाद करतो. आणि थोडंसं मला कुणबी समाज आपल्या क्रिकेटविषयी बोलायचं आहे. का आपली मॅच होते, आपले सगळे कमिटीचे म्हणजे सभासद आहेत ते आपल्याकडे हजर नाही मिळत.
अशी हजर राहिले पाहिजे. आपली मॅच समाजाचे सगळे आपले कमिटी सदस्य हजर राहिले पाहिजेत. कारण आम्हाला प्रोत्साहन कसं मिळणार? समाज आपला आहे, आपणच समाजापासून लांब राहिले तर कसं काय करणार? म्हणून मला ह्याला पूर्ण विनंती आहे की अध्यक्ष साहेबांना पण की सगळ्यांना गावागाव फिरून त्यांना आमंत्रण देऊन त्यांना बोलवा. लोक पोरं लेडीज पण आपल्याकडे कोण दिसत नाही. आपल्याला दुर्दैव आहे की आपण फक्त काय क्रिकेट खेळायचं नाही, समाजाला पूर्ण घेऊन जायचं आहे. आणि माझी एक इच्छा होती, आम्ही अक्करपेठमधून मी खेळलो एवढा वर्ष, आता उतरण्यात कधी आम्ही फायनल नाही मारली, पण ज्या टायमात फायनल पोहोचलो आपले प्रीमियर लीगची फायनल मारली, त्यावेळी एक अभिमान आहे. एवढं बोल, 2 शब्द धन्यवाद स्वप्नील भाऊ, खरोखर चांगले 2 शब्द त्यांनी सांगितलं. मान्य श्री तुषार घरत याला विनंती करतो की याला एक टी शर्ट जो आहे तो खास बक्षीस म्हणून देण्यात येत आहे. विवेक घरत यांच्या शुभ हस्ते. काय? अच्छा. स्वर्गीय कल्याणी सागर राऊत यांच्या स्मरणार्थ आपण हे टी शर्ट जे आहे ते दिलेले आहेत. विवेक घरत यांच्या शुभ हस्ते की तुषार याला टी शर्ट खास प्रदान करण्यात येत आहे. निरंजन घरत प्लीज. निरंजन घरत या इथे टी शर्ट्स आपल्याला देण्यात येते. मॅन ऑफ द मॅचचं दिलंय. ओके. पुष्पक घरत कोण आहेत? या. अक्षय घरत. अक्षय हरिज्ञान स्ट्रायकरचा अक्षय घरत दिलंय. बरं ठीक आहे. ओके. विपुल घरत या. टी शर्ट दिल्यात येते. विनोद दे, तूच दे ना, बदलता येईल नंतर बदलता येईल. कुठलं आपल्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी खास हे टी शर्ट्स आपल्याला या क्रिकेटर्सना दिलेले आहेत. त्यांचाही खूप खूप आभार आहे. आज जे मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत आणि त्यांना टी शर्ट मिळालं नाही असं त्यांनी पुढे या प्लीज. रुपेश पाटील, कृपेश पाटील, बिंदू सर प्लीज या. अल्पेश राऊत यांना सुद्धा एक टी शर्ट देण्यात येत आहे. तुमच्या हस्ते. सॉरी. अजून आता सांग. आता यानंतर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. सरकार चॅलेंजर्स बेटेगाव यांना मी कोणी असतील त्यांनी सन्मान चिन्ह, टीमचे सन्मान चिन्ह. मी मान्य संदीप तुकाराम घरत यांना विनंती करतोय आणि केतन राऊत तू पण थांब ना सोबत. यानंतर येथील जाणता राजा काटाळे, सुजित राऊत काटाळे आहेत का कोणी? जाणता राजा काटाळे कोणीतरी ट्रॉफीज घ्या, ही सन्मान चिन्ह घ्या. केतन राऊत याला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी द्यायची आहे. शिवसाई सरावली यांनाही या ठिकाणी खास एक सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. शिवराय सरावली, रुपेश याला विनंती आहे. सरावलीचा कोणीही खेळाडू असेल किंवा कोणीही व्यक्ती असेल त्यांनी ही ट्रॉफी घ्यायची आहे प्लीज. शिवराय सरावली. चंदन ये ना वरती. यानंतर या ठिकाणी दुसरी टीमला मी बोलवत आहे. प्रयाग 11 दहिसरचं कोणी खेळाडू असेल तर कृपया या ठिकाणी ही ट्रॉफी घ्यायची आहे. मी चंदूभाऊलाच विनंती करेन, आपण चंदूभाऊनीच घ्यायची आहे ती.
माननीय अध्यक्ष चंद्रकांत नारायण गरत यांना ही प्रदान केली जाते. बिरवाडी टायगर्सचे कोणी असतील प्लीज. अल्पेश भाऊ या पुढे. अरे जिग्नेश घरत यांच्या वरकुंटी यांच्या शुभ हस्ते KPLचा एक सक्रिय सहकार्य म्हणून त्यांचं नाव पुढे घेतलं जात आहे. वेदांत स्ट्रायकर्स कोण आहे? जस्मीन घरत आणि मोहित घरत कोणी असतील? मनोज भाऊ ना आपण सुचेंद्र भाऊंना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते द्यायचं आहे. हॅलो. यानंतर आपण बऱ्याच जणांचा इथे स्वागत सत्कार केलेला आहे, पण एक प्रमुख व्यक्तीचं स्वागत करायचं राहून गेलं आहे, ते मी आता करतो आहे. आपले संजय घरत सर, आपण आम्हाला नेहमीच खूप मदत करतात, तर मी नक्कीच संजय घरत सरांना विनंती करेल आणि त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सुचेंद्र घरत आणि यतीन राऊत यांना मी विनंती करेल की घरत सरांचा सत्कार करायचा. टाळ्या वाहून जाऊ द्या घरत सरांसाठी, कारण प्रत्येक वेळी आम्हाला ते खूप मदत करतात. त्यांचं कुठेही काम असेल तरी कामातून वेळ काढून ते इथे उपस्थित राहतात. नक्कीच. आणि पुढच्या पारितोषिका वितरणासाठी पुन्हा मी एकदा घरत सरांकडे येतो. धन्यवाद. यानंतर आता आपण अंतिम सामना पाहिला आहे. अंतिम सामनावीर जो मान किताब जातोय तो म्हणजे फायनल दिलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी जी आहे ती दिली जाते किंवा एक भेटवस्तू दिली जाते. दिनेश घरत, शिवराय योद्धा पास्थळ. दिनेश घरत. प्रभाकर भाऊ आणि गेले का मी निनाद घरत आणि पंढरी भाऊ, आपल्या दोघांनाही विनंती आहे. अच्छा. ब्लूटूथ हे जे आहे ते दिले जाते. उत्तम मात्रे यांनी हे खास दिलेलं आहे आणि ते जाते दिनेश यांना. कोणाचं दिनेशने खास 40+ असून सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण आणि उत्तुत झेल जे आहे ते त्यांनी घेतलेले आहेत. खरोखरच वाक्यांना जोगा आहे. गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज पुष्पक घरत काटाळे यांनी यायचंय. हरिज्ञा स्ट्रायकरचा 7 मॅचमध्ये त्यांनी 12 विकेट घेतलेले आहेत. मी किरण राऊत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. एका मॅचमध्ये लागोपाठ असे 4 विकेट घेतलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज बॅट्समन्स प्रेमित राऊत, तिरुपती बालाजी. प्रेमित राऊत, श्रीधर भाऊ, अल्पेश राऊत प्लीज या. आपल्या पूर्ण टुर्नामेंट्समध्ये त्यांनी 109 रन्स काढलेले आहेत, 109 धावा. हा पण खेळाडू जो आहे तो 40+ आहे, तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लँग्वेजवर वाटत नाही 40+ असं, आणि खूप सुंदर असे फलंदाजी त्यांनी केलेली आहे. एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, प्रेमित विनोद राऊत यांनी त्याचं मानधन जे आहे ते आपल्या KPL साठी परत केलेलं आहे.
दोन्ही दोन्ही भावांनी परत केलेला आहे. हीच तर मोठी सहकार्याची भावना आहे. यानंतर मालिकावीर जातोय शिवराय योद्ध्याचा तुषार घरात. मालिकावीर तुषार घरात 145 रन्स त्यांनी केलेले आहेत. मनोज भाऊ यांना विनंती आहे. सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उभं राहिले तरी मला वाटतं बरं वाटेल. हां, खास मनोज भाऊनी हे या ठिकाणी खास प्राइज दिलेलं आहे. मनोज चिंतामण घरत यांनी कॅश प्राइज दिलेली आहे. 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलेलं आहे. मालिकावीरची एक ट्रॉफी जी आहे जीवी स्पोर्ट्स कडून आपल्याला दिलेली आहे. आणि एक संदीप भाऊ घरत यांनी हे एक ट्रॉफी दिलेली आहे. खूप खूप अभिनंदन. सुंदर अशा प्रकारचं खेळी जी आहे ती तुषार यांनी केलेली आहे. हॅलो हॅलो सगळ्यांचे व्यासपीठावर सगळ्यांचे आभार. आणि ही टुर्नामेंट करणे ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यात विनोद आणि त्यांच्या सहकार्याने खूप या 4थं वर्ष आहे की खूप चांगल्या प्रकारे ही टुर्नामेंट सक्सेस झालेली आहे. आणि त्यांनी नेक्स्ट 5वी टुर्नामेंट करण्याचं पण त्यांनी सांगितलं की होणार पुढच्या वर्षी. आणि तसेच बेटेगाव यांचा हा खूप सुंदर असा ग्राउंड आहे की त्या विकेट पण खूप चांगली आहे. आणि आता नवीन मुलांना चान्स शिकण्यासाठी आहे की पुढे जाण्यासाठी कसं खेळायला पाहिजे किंवा काय ह्याच्यातून शिकतील ते. आपण आता शेवटचे जे ट्रॉफीज जे दिलेले आहेत त्या नगरसेविका हिंदवी वीरेंद्र पाटील यांच्याकडून आपल्याला मिळालेले आहेत. चतुर्थ पारितोषिक जात आहे, 4थं पारितोषिक जात आहे या कुणबी प्रीमियर लीग मधले. बिंदुसार बेटेगाव मी हिंदवीला विनंती करेन आणि त्याच्याबरोबर वीरेंद्र यांनाही विनंती करेन. वीरेंद्र भाऊ आपल्याला विनंती आहे. याचबरोबर या ठिकाणी बिंदुसार बेटेगाव प्लीज या, सगळ्यांनी या. हार्दिका सचिन घरत हिच्याकडून खास एक केक बनवून दिलेला आहे. तिने स्वतः तयार केलेला आहे केक. कॅश प्राइज सुद्धा आहे इथे. ट्रॉफी आणि कॅश प्राइज जाऊन दे ना. जे फर्स्ट प्राइज आहे ना या ट्रॉफी त्याने दिले 4 पैसे. हो ना, हो देते त्याने ना फर्स्ट प्राइज त्याला द्यायला. चारी त्याला दिले. चारी थांबला ऐकू नका. चारी त्यांना दिलं, त्यांच्या चारी त्यांच्या आधी दिलं. अरे त्यात काय दिलं कॅश प्राइज दिलं का? कॅश प्राइज दिलं का? थांबा, अध्यक्षांना आणि कार्याध्यक्षांना विनंती आहे की आपण हे कॅश प्राइज पण द्यायचं आहे. चंदूभाऊ आणि मनोजजी आणि पंढरी भाऊ आपण या. सगळ्यांनी उभं राहिलं तरी हरकत नाही. हे कॅश प्राइज घेऊन जा कर्णधार प्लीज. यानंतर येतील हरिज्ञा स्ट्रायकर नवलीचे खेळाडू आणि त्यांचे संघ नायक, त्यांचे टीम मेंबर्स किंवा त्यांचे ओनर्स यांनी यायचं आहे प्लीज. मी पुन्हा एकदा ट्रॉफी देण्यासाठी हिंदवी आणि वीरेंद्र भाऊंना विनंती करीन. आणि मनोहर तुकाराम चोरी, याचबरोबर या ठिकाणी संदीप भाऊ आहे, किरण भाऊ, श्रीधर भाऊ, विवेक घरत. विवेक ये ना, तू पण ये ना. अरे ये ना, ये. हां
अभिनंदन हरिज्ञा स्ट्रायकर्स नवली. हां खरोखरच कुणबी समाजाचं 4थं वर्ष खूप खेळीमेळीमध्ये पार पाडलं असं, आणि ते खेळीमेळीमध्ये पार पाडण्यासाठी आपली कमिटी म्हणजे विनोद भाऊ अध्यक्ष आणि त्यांची टीम खूप 2 महिन्यापासून खूप प्रयत्न करते असं, आणि त्यांच्या प्रयत्नाला खरंच यश आलंय. आपण पण सांगतो की हे लोक किंवा हे व्यवस्थित नाही किंवा ते व्यवस्थित नाही, आपण सहज बोलून जातो. मी पण त्यांना 2 शब्द किंवा 4 शब्द बोललो, परंतु खरंच मनापासून वाटते की त्यांच्यासारखं प्रयत्न आणि त्यांच्यासारखं काम करणे मुश्किल आहे, आणि असंच 5वं वर्ष ह्याच्यापेक्षा आनंदात पार पाडावं ही इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू. हे जे 3रं प्राइज दिलेलं आहे ते आपले सालवडचे उपसरपंच माननीय श्रीयुत कीर्तेश घरत यांनी खास दिलेलं आहे. आणि पहिलं प्राइज जे आहे चौथं प्राइज जे आहे ते फ्रेंड्स मोबाईल्स आणि उत्तम मात्रे यांनी अक्षय किरण घरत यांनी दिलेलं आहे. अक्षय किरण राऊत यांनी दिलेलं आहे. यानंतर आपण आता उपविजेता संघ शिवराय योद्धा पाचथळ. मला असं वाटतंय बंधू 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 तिथे फोटो घ्याव्यात या लाईटच्या फोकसद्वारे, कारण इथे काळोखात येणार सगळे फोटो. मी नाही उलट्या असं सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण खाली देतात का प्लीज, लाईटवर जरा फोटो चांगले येतील. सर्व मान्यवरांना विनंती आहे. या उपविजेता संघ शिवराय योद्धा पाचथळ आणि संदीप घरत बेटेगाव, स्वप्नील घरत परनाळी यांच्यातर्फे हे प्राइज जे आहे ते दिले जात आहे. फोटोग्राफर प्लीज एखादा चांगला कॅमेरा असेल, नाही असं नाही, इथे फोटोग्राफर इथे थांबा, इथे थांबा. हिंदवी पुढे जा ना, हिंदवी पुढे जा. अरे ह्या सगळ्यांनी खाली बसा ना तुम्ही, प्लीज प्लीज खाली बसा, खाली बसा. नाही इथे पण काळोखात येतो ना सगळ्या. पण ठीक आहे, हरकत नाही. सगळे कमिटी मेंबर्सनी थांबा तिथे. आणि क्रिकेटर्स ओनर्स सगळ्यांचं अभिनंदन. खूप छान प्रकारे खेळी केली आणि खूप स्ट्रगल केला या लहानांनी. छान, धन्यवाद. थोडंसं कॅमेराकडे फिरा, कॅमेराकडे फिरा, कॅमेराकडे फिरा जरा प्लीज. हां चालेल. धन्यवाद, थँक्यू. कुणबी प्रीमियर लीगचा हा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना आता हे अंतिम पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा सर्व मान्यवरांना विनंती करतोय. हा, किरण भाऊंना 2 शब्द या ठिकाणी बोलायचंय. सन्माननीय व्यासपीठ समाजाचे अध्यक्ष आणि सर्व आपले खेळाडू बंधू व भगिनी, आज जो आपला कुणबी प्रीमियर लीगचं 4थं पर्व पार जे पडलेलं आहे खेळीमेळीच्या वातावरणात, खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्या कुणबी समाजासाठी. ह्या कुणबी समाजाने खूप चांगले खेळाडू दिलेले आहेत. मी लहानपणापासून बघत आलो आहे. ह्या ग्राउंडवर पहिले 2 इनिंगच्या मॅचेस व्हायच्या, त्यात खूप आता नावं आहेत, कुणाचं नाव राहू शकेल म्हणून मी आता ती नावं नाही घेत आहे. पण आपल्या समाजाने खूप चांगले क्रिकेटचे चांगले खेळाडू आपल्याला
आपण दिलेले आहेत. आजूबाजूचे समाजाचे जे खेळाडू आहेत क्रिकेट खेळणारे, त्यापेक्षा आपल्या समाजाचे जे खेळाडू आत्तापर्यंत झालेत किंवा आहेत ते खूप उजवे आहेत, चांगले खेळाडू आहेत. आज जो माझ्या संघाने म्हणजे तिरुपती बालाजी ग्रुप ह्या संघाने जो हा विजय मिळवलेला आहे तो खूप वाखाणण्याजोगा आहे. याच्यात ॲक्च्युली अबोव 40 वगैरे प्लेयर होते, 35चे प्लेयर होते, त्यांच्याकडे अनुभव होता, सगळ्यांनी खेळ चांगला केला. पण जो आज आम्हाला विजय मिळालेला आहे तो सांघिक भावनेतून मिळालेला आहे. माझ्या सर्व तिरुपती बालाजी ग्रुपतर्फे जे खेळाडू आज तिरुपती बालाजी ग्रुपमध्ये जे होते, चांगला खेळ केला, प्रत्यक्षात पहिली मॅच हरल्यानंतर नंतरच्या प्रत्येक मॅचमध्ये खूप सुंदर खेळ केला, खूप कमी विकेट्स दिल्या, खूप कमी विकेट्स पडल्या आणि त्यांनी जो खेळ केला आणि त्यांनी जो सर्व आपल्या कुणबी समाज बांधवांना जो आनंद दिला आणि आम्हाला आनंद जो दिला, आज माझ्या ह्या हयातीत आजचा दिवस म्हणजे मला जो आनंद मिळालेला आहे तो ह्या खेळाडूंमुळे मिळालेला आहे. आणि ह्या सगळ्या खेळाडूंची नावं माझ्या हृदयात तशीच कोरली राहतील. मला जी तुम्ही आनंदाची ही मेजवानी दिलेली आहे आज होळीच्या दिवशी, येणाऱ्या जितके होळीचे सण असतील, दिवस असतील माझ्या आयुष्यातले, प्रत्येक दिवशी मी हा दिवस आठवणीत राहण्यासारखा आहे. मी त्या दिवसाची आठवण करेल, माझ्या समाजबंधूंची आठवण करेल आणि खूप मी आज आनंदी आहे. आणि हा विजय माझ्या सर्व समाजाला मी अर्पण करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा अभिनंदन. आणि शेवटचं पारितोषिक, प्रथम पारितोषिक, अंतिम विजेता वर घेऊया. वर येत आहे परत, नाही इथेच येतील ना, चालेल चालेल, काय हरकत नाही. प्लेयरना खाली बसायला लावू आपण. तिरुपती बालाजी संघ, तिरुपती बालाजी संघ या पुढे. आणि त्यांचे संघनायक, संघ मालक सर्वांना विनंती आहे. आणि ट्रॉफी देणाऱ्या नगरसेविका हिंदवी आणि वीरेंद्र, हाँ DJ Bravo, DJ